नमस्कार मित्रमंडळी, आपण आलेलो आहे आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या व्हिजिटसाठी. इमर्जन्सी ॲक्शन आणि ॲक्सिडेंट वॉर्ड 24/7. हे आमचे श्रीराम कुलकर्णी, हे सोनू राठोड, संगमेत चेटचं आणि आपले सगळे बॅचमेट्स. आपण चाललेलो आहे आता मेन हॉस्पिटलकडे. आपण आता मेन हॉस्पिटलला आहे. मेन हॉस्पिटलला आहे ते सगळे ओपीडीज असतात. रिनोव्हेशनचं काम चालू आहे सगळीकडे. वॉर्ड क्या दिखा रहे हैं आता आपण जाणार आहे डायलिसिस युनिटमध्ये. डायलिसिस युनिटची एक व्हिजिट आहे. Artificial, the work that it is done by that kidney, that is done by that machine. आम्ही आत्ताच डायलिसिस युनिटमधून बाहेर आलेलो आहे. डायलिसिसची प्रोसेस वगैरे आपण सगळ्यांनी बघितली. डायलिसिस किती वेळ केलं जातं, किती केलं जातं याबद्दल सगळी चर्चा झाली. मी पण डायलिसिसची कॉस्ट वगैरे सांगितली त्यांनी. डायलिसिस बाहेरच्या वगैरे हॉस्पिटलला किती जातात त्याचे कॉस्ट सांगितली. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला खूप कमी दरात डायलिसिस केलं जातं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे सावित्रीबाई फुले योजनाद्वारे आभा कार्ड, आयुष्मान कार्ड या कार्डमध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला मोफत उपचार आपल्याकडे मिळतात. डायलिसिस वगैरे असेल किंवा आर्थरायटिसचे पेशंट असेल, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असेल किंवा आणि काही डिसीज असेल. तर डायलिसिस इथे आम्ही पाहिले जे पेशंट होते तिथे त्यांना आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस दिलं जात होतं. एक पेशंट होता तो मॅक्सिमम 3 वेळा आला होता, कारण की त्यांचं पूर्ण रेनल फेल्युअर होतं. आणि दुसरा जो पेशंट होता त्यांचं 20 to 30% असं ते सांगत होतं. पण त्यांचं तरी पण त्यांना 2 ते 3 वेळा लावलं होतं डायलिसिस. आणि जे काही आम्ही पूर्ण पहिली प्रोसिजर वगैरे एकदम क्लीन हायजीन मेंटेन होतं पूर्ण. सलाईन वगैरे म्हणा तुम्ही अजून जे काही नर्स होत्या, स्टाफिंग होता, त्यांनी चांगलं एक्सप्लेन करून सांगितलं. जरी आम्हाला बाकीचा प्रॉब्लेम असला तरी मॅमनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं आहे. तर आम्हाला एकदम पूर्ण एक्सपिरियन्स आम्हाला मस्त वाटतं. डायलिसिस हा एक पूर्णपणे क्युअर नाही आहे. डायलिसिस एक फक्त आपल्याला एक स्टेबल राहण्यासाठी मदत करत आहे. जर पूर्णपणे रेनल फेल्युअर झाला असेल तर डायलिसिस नंतर आपण जर आपल्याला जोपर्यंत किडनी डोनर नाही भेटत तोपर्यंत आपल्याला डायलिसिस करत राहावं लागतं. ज्या टायमाला आपल्याला किडनी डोनर भेटेल त्या टायमाला आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो. पण तो पण पूर्णतः उपाय नाही. त्यासाठी पण आपल्याला कंटिन्यू मेडिकेशनवर राहावं लागतं. ॲटोइम्युन डिसीज वगैरे त्यासाठी आपल्याला कंटिन्यू मेडिकेशनवर राहावं लागतं. पण आपली एक डायलिसिस आणि आपलं किडनी ट्रान्सप्लांट आणि आपली एक लाईफ वाढते, जेणेकरून आपल्या थोड्या दिवसात जगण्याचे चान्सेस भेटतात. तर मी आकाश. तर ही डायलिसिस ही कन्सेप्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर जर किडनी आपली फेल्युअर किंवा थोडेफार आपल्याला 70-75% काम करत राहते, तेव्हा ते जर आपल्याला त्या किडनीबद्दल डिसीज होतात तर त्याच्यानंतर आपण हे काय करतो की आपण आपल्याला मग किडनीचं काम करण्याची क्षमता संपलेली असते. त्यावेळेस आपल्याला हे आधुनिक तंत्रज्ञान डायलिसिस ह्या मशीनचा वापर करून आपण किडनीचं फंक्शन त्याच्यावरती सोडून देतो. म्हणजे थोडक्यात हे डायलिसिस हे फक्त काम असं करतं की किडनी जे फेल्युअर असते, किडनीचं जे काय काम असतं, इलेक्ट्रोलाइट्स, ब्लड प्युरिफिकेशन, मेटाबॉलिझम, हे सगळ्या क्रिया हे डायलिसिस मशीन करत असते.
त्यामुळं आणि आपल्या भारत देशात आयुष्यमान भारत, राजीव गांधी, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सावित्रीबाई फुले ह्या मार्फत आपल्याला फ्री कॉस्ट ही डायलिसिस उपलब्ध मिळत आहे. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही बैलोगलमध्ये आलो, खूप छान प्रकारे म्हणजे फ्री अनुभवत आहे आणि सगळं फ्री कॉस्टमध्ये आहे. त्यामुळं खरंच खूप छान वाटलं. आपण आता गॅस्ट्रिक क्लॅवेजची मशीन बघायला जाणार आहे, जेणेकरून आपण त्याला साध्या भाषेत स्टमकॉश म्हणतो. जे आपल्याला पॉइझनिंग केसेस वगैरे अशा केसेस असतात त्यासाठी आपल्याला स्टमकॉश करावं लागतं, त्यासाठी आपल्याला युजफुल असतं, ते आपण बघणार आहोत. ही आहे गॅस्ट्रिक क्लॅवेजची मशीन. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पेशंट असतं त्याच्या पोटामध्ये ना सलाईन भरलं जातं. ते सलाईन भरल्यानंतर जेवढं ते मेजर करून सलाईन भरलं जातं. ते सलाईन भरल्यानंतर आपण त्याच्या इसोपॅगसने त्याच्या स्टमकमध्ये आपण एक पाईप टाकतो आणि त्या पाईपला व्हॅक्युमद्वारे परत सक केलं जातं. जेवढं आपण सलाईन भरलं असतं तेवढं आपल्याला सलाईन परत आपल्याला व्हॅक्युमने काढून घ्यावं लागतं. अशा प्रकारे आपली गव्हर्नमेंट हॉस्पिटलची विजिट सक्सेसफुल झाली. आपण डायलिसिस बघितलं, आपण गॅस्ट्रिक क्लॅवेजमध्ये स्टमक वॉश पण बघितलं. अशा प्रकारे आमची गव्हर्नमेंट हॉस्पिटलला विजिट चांगली प्रकारे पार पडली. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.